नमस्कार. सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. थंडीचं सीझन सुरू झालं आहे. मार्केटमध्ये लाल गाजर विकायला यायला लागलेत. आज आपण गाजराची वडी करणार आहोत. त्यासाठी गाजर स्वच्छ धुवून घेतले, त्याची साल काढून घेतली आणि चॉपरमध्ये बारीक करून घेतलेत. जर तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करू शकता किंवा किसणीवर किसून घेऊ शकता. या वाटीच्या प्रमाणात 2 वाटी गाजराचा किस आहे. अर्धी वाटी दूध घेतलं आहे. पाव वाटीपेक्षा थोडी जास्त साखर घेतली आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अर्धी वाटी मिल्क पावडर घेतली आहे. मिल्क पावडरमुळे वडीला छान बाइंडिंग येतं आणि वडीची चवही छान लागते. 8 काजू आणि 8 बदाम याची मिक्सर चालू बंद करून पावडर करून घेतली आहे. याच्यामुळे वडी पौष्टिक होते आणि वडीची चवही छान लागते. गाजराची वडी करायला घेऊया. गॅसवर पॅन तापत ठेवला आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकते. तूप गरम झालं आहे. गाजराचा किस टाकूया. मीडियम गॅसवर गाजर परतून घेऊया. मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनटं गाजर छान परतून घेतले. याच्यामध्ये अर्धी वाटी दूध टाकूया. मिक्स करून घेऊया. सर्व छान मिक्स करून घेतले. याच्यावर झाकण ठेवते. मंद गॅसवर 4 ते 5 मिनटं गाजर शिजवून घेऊया. 3 ते 4 मिनटं झाली आहे. झाकण काढून बघूया. गाजराला छान वाफ आली आहे. गाजर छान शिजले. मध्ये अर्धी वाटी मिल्क पावडर टाकूया. मिल्क पावडरच्या ऐवजी तुम्ही खवाही टाकू शकता. मिक्स करून घेऊया. मिल्क पावडरमुळे वडीला छान बाइंडिंग येतं आणि वडीची चवही छान लागते. याच्यामध्ये साखर टाकते. पाव वाटी साखर घेतली आहे. मिक्स करून घेऊया. गाजर चवीला गोड असतात आणि मिल्क पावडरही चवीला गोड असते, म्हणून साखरेचं प्रमाण मी थोडं कमी घेतलं आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. साखर विरघळल्यामुळे मिश्रण थोडे ओलसर झाले. मीडियम गॅसवर सतत हलवत राहायचे. मीडियम गॅसवर 4 ते 5 मिनटं मिश्रण सतत हलवून घेतलं. मिश्रण घट्ट होत चाललं आहे. याच्यामध्ये काजू बदामची पावडर टाकूया. 8 काजू आणि 8 बदाम याची मिक्सरमध्ये पावडर करून घेतली आहे. सर्व मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप टाकते. याच्यामुळे वडीला चव छान येते आणि वडीचं टेक्स्चरही छान होतं. मंद गॅसवर याचा गोळा होईपर्यंत परतवत राहायचं. मिश्रण आता घट्ट होत चाललं आहे. मिश्रणाचा गोळा होत चालला आहे. मंद गॅसवर 4 ते 5 मिनटं मिश्रण छान परतून घेतलं आहे. मिश्रणाचा छान गोळा झाला आहे. आता मी गॅस बंद करते. हे मिश्रण आपण एका ताटात काढून घेऊया. ज्या ताटात किंवा ट्रेमध्ये आपल्याला वडी सेट करायची आहे त्याला तूप लावून घ्यायचं. तुपाच्या ऐवजी तुम्ही तेल लावू शकता. असे ताट वडी करायला घेण्यापूर्वीच तयार करून ठेवायचे. वडीचं मिश्रण टाकूया. वाटीला तूप लावून घेतले. सर्व मिश्रण एकसारखं करून घेऊया. मिश्रण सर्व बाजूने एकसारखं पसरून घेतले. याच्यावर काजू बदामाचे काप टाकूया. हलकंसं प्रेस करून घेऊया, म्हणजे काजू बदामाचे काप पडणार नाहीत, व्यवस्थित चिकटून राहतील. ही गाजराची वडी रूम टेम्परेचरला सेट करू शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवून सेट करू शकता. वडी सेट झाली की आपण कापून घेऊया. गाजराची वडी फ्रीजमध्ये 3 तास ठेवली होती. वडी छान सेट झाली आहे. कट करून घेऊया. वडी सर्व बाजूने सोडून घेऊया. वडी कट करूया. लहान मोठे तुम्हाला पाहिजे त्या आकाराची वडी तुम्ही कापू शकता. छान झाली आपली गाजराची वडी. अशाच प्रकारे सर्व वड्या मी काढून घेते. आपली गाजराची वडी तयार झाली आहे. प्लेटमध्ये सर्व केली आहे. छान झाली आहे वडी. गाजराच्या वडीला छान रंग आला आहे. ही वडी चवीला छान लागते, पौष्टिक आहे, घरगुती साहित्यामधून होते. वडीचं टेक्स्चर बघूया. छान झाली आहे वडी. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.